दर्शन चालू होणार. तर आमचं असं आहे की आम्ही 4च्या नंतरच जाऊ, कारण 3 ते 4च्या मध्ये लाईन पूर्ण थांबलेली असेल तर गर्दी असणार. 4च्या नंतर लगेच जेव्हा दर्शन चालू करतील. ही ती खिडकी आहे जिकडे पास मिळतात. इथे बोर्ड लावलाय दर्शन पासची मिळण्याची वेळ 11 ते सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत. म्हणजे हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो भीमाशंकरमधून. ब्ल्यू मोरमून रिसॉर्टमध्ये मी थांबलो आहे. तर तुम्ही माझा मागचा व्लॉग बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा. मी आलो आहे भीमाशंकरला. मी आणि माझा एक फ्रेंड आहे राल्फला तुम्ही माझ्या मागच्या 2 ब्लॉगमध्ये बघितलं, एक अलिबाग आणि एक लोणावळ्याच्या. तर ब्ल्यू मूनमध्ये मुरमून ना काय बोलतात, मॉर्मन. तर हे आमचं कॉटेज आहे. कॉटेज नाही, हट रूम आहे. हा बऱ्यापैकी चांगला रूम आहे. बेड आहे, इकडे एक सोफा आहे आणि टॉयलेट आहे. जर तुम्हाला यायचं असेल भीमाशंकरला तर हे रिसॉर्ट मी नक्की रेकमेंड करेन, कारण खूपच चांगलं रिसॉर्ट आहे आणि इथे स्टेज पण खूप चांगले आहेत. पुढे स्वीट रूम पण आहे, तो पण बऱ्यापैकी चांगला होता, पण आम्हाला गरज नाही स्वीट रूमची. तर आजचा व्हिडिओ असा असणार आहे. आता आम्ही इथे चेक इन केलंय. आता थोडं जेवायचं, थोडं रेस्ट करून मग आज मेन आपलं काम आहे भीमाशंकरचं टेम्पलचं दर्शन घ्यायचं आहे आणि आजची रात्र इकडेच घालवायची. एवढा सिम्पल ब्लॉग आहे आजचा. बस बघूया कसं होतं. हे मेन रिसेप्शन आहे आणि रेस्टॉरंट पण आहे. हे असं काही दिसतं थोडंफार. हे सगळे हट्स आहेत आणि कॉटेजेस त्या बाजूला आहेत आणि यांच्याकडे एक 9 BHKचा विला पण आहे. पूर्ण गावाला घेऊन येऊ शकता इकडे. तर बघूया, आता खाऊया काहीतरी, जेवूया आणि मग झोपूया. एवढा सिम्पल प्लॅन. बघूया काय आहे जेवायला. तर आम्ही आता जेवून आलोय. जेवण चांगलं होतं. मटकीची उसळ, चपाती, डाळ भात आणि पनीर मटारची भाजी होती. तर एकंदरीत जेवण तर व्यवस्थित होतं. जेवून झालं. आता थोडं रेस्ट करायचे. आम्ही जस्ट शेड्यूल बघितलं देवळाचं, तर देवळाचं शेड्यूल 3 ते 4 मध्ये त्यांचं दर्शन बंद असतं. आरती असते तिकडे. तर 4च्या नंतरच दर्शन चालू होणार. तर आमचं असं आहे की आम्ही 4च्या नंतरच जाऊ, कारण 3 ते 4च्या मध्ये लाईन पूर्ण थांबलेली असेल तर गर्दी असणार. 4च्या नंतर लगेच जेव्हा दर्शन चालू करतील तर आम्ही 4:30 पर्यंत वगैरे तिकडे पोहोचू, असं एक अंदाज आम्ही पकडलाय. आता बघूया कसं होतंय दर्शन. तर भेटू थोड्या वेळानंतर. बम भोले. चला, थोडंसं उशीर झालाय, 4:30 होऊन गेलेत. आता निघायची वेळ झाली. आपल्याला देवळात जायचंय. तर पटापट तयारी केली, तयार झालोय. तर निघूया देवळात जायला. चलो निकलते. ते तिथे आमचं कॉटेज आहे आणि इथे पार्किंग एरिया. इथे मस्त सावलीमध्ये आमची बाईक पार्क आहे. चलो. मॅपची गरज नाही ना. मॅप इथून बाहेर जाऊन लेफ्ट आहे, मला माहिती आहे. मला आठवतंय असं. चल बघूया. इथून 11 किलोमीटर दाखवत आहे या रिसॉर्ट पासून ब्ल्यू मॉर्मन. म्हणून आम्ही बघितलेलं मगाशी की जवळच आहे. रस्ता थोडे खराब आहे त्यामुळे 23 मिनटं दाखवतं. त्यामुळे मी गेअर्स तर काही नाही घातलं आहे, फक्त हेल्मेट घातलं आहे. पुन्हा गेअर्स घालून जाऊन तिकडे ठेवायचे कुठे असं होऊन जाणार, म्हणून मी स्लीपर पण घातली आहे. नो शूज. रस्त्याची हालत बघू शकता, पूर्ण ऑफ रोड आहे. हा जो रस्ता आहे तो हा ॲक्च्युअल रोड आहे. हा आहे तो मनसरवरून. आम्ही जो रस्ता घेतलेला तो गुगल मॅपने आम्हाला छोटं शॉर्ट डिस्टन्स म्हणून आतल्या गावागावातल्या रस्त्याने घेऊन आला. तर तुम्ही सरळ जो आम्ही लेफ्ट घेतला त्यासाठी तुम्हाला माझा मागचा ब्लॉग बघावा लागेल. जो मी लेफ्ट घेतला तो लेफ्ट न घेता त्याच्या पुढचा जो चाकणचा लेफ्ट आहे तो लेफ्ट घेऊन तुम्ही मनसरला येऊन त्यानंतर आतमध्ये शिरू शकता. हा रस्ता बघा कसा मोठा दिसतोय, प्रॉपर वाटतोय. खूप ट्रॅफिक आहे. अजून इथून 1.9 किलोमीटर दाखवतं आणि इथेच 4 व्हीलर्स थांबवत आहेत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गाडी पार्क केली. आता आम्ही चाललोय देवळाच्या दिशेने. इथून
400 मीटर दाखवत होतं मॅपमध्ये. बघूया किती वेळ लागतो. इथून चालत आलोय, अजून देऊळ आलं पण नाहीये आणि लाईन सुरू झाली आहे. ही पूर्ण लाईन आहे, जे लेफ्ट साईडला सगळी माणसं उभी आहेत ना. हा जो कळस दिसतोय हे देऊळ आहे. इकडे उभं होतो मी त्या झाडाकडे आणि आता एवढी लाईन आहे इकडे. इथून थोडंसंच पुढे सरकले 20 मिनिटं झाली, लाईन सरकतच नाहीये. तर बघूया, मी जरा पुढे जाऊन बघतो पासचं काय होतंय का. कारण इकडे जे लोक कोण लोकल्स आहेत, बाहेर फिरत आहेत, ते लोक तर 500 रुपये सांगतात पर हेड. मला तर वाटत नाही एवढं महाग पास असेल. मंदिराचं तर कोणच दिसत नाही आहे, सगळे लोकल्सच आहेत. ते लोक सांगतात की पास बंद आहे म्हणून. तर कळत नाही आता, गर्दी जास्त आहे तर पास का बंद ठेवतील. उलट गर्दी जास्त आहे तर पास अवेलेबल ठेवायला पाहिजेत. ही ती खिडकी आहे जिकडे पास मिळतात. इथे बोर्ड लावले आहे, दर्शन पासची मिळण्याची वेळ 11 ते सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत, म्हणजे दुपारी. म्हणून ते लोक सगळे सांगतात की पास बंद आहे, पास बंद आहे. तर आता जरा 1-2 ठिकाणी विचारलं लोकांना, लोकल पोलीस. त्यानंतर एक जण भेटलाय ज्यावर विश्वास करू शकतो असं वाटतंय मला. तर तो अर्ध्या किमतीमध्ये दर्शन करून देतो. बघूया काय होतंय. तर आल्फवरती लाईनीत उभा होता, त्याला मी खाली बोलवून घेतलंय. तर तो येईल, आम्ही त्याच्याशी बोलू. बघूया तो काय करतोय. हर महादेव. चला इथून बाहेर पडायचं होतं. खूप मस्त आणि व्यवस्थित दर्शन झालं, खूप बऱ्यापैकी. ते समोर गाभाऱ्यात बसता आलं. हर हर महादेव. तर दर्शन तर खूप चांगलं झालं. हा मंदिराचा परिसर आहे पूर्ण. इथे लाईन आहे ही जी वरून येते. तर आता प्रसाद घेतलाय घरच्यासाठी. आता आम्ही निघतोय, थोडं इथे फिरू, आजूबाजूला काय बघतो आणि पुन्हा जाऊ रिसॉर्टवर. तर जस्ट नुकतंच जेवून आलो आहे आणि जेवण खूप चांगलं होतं. तर नंतर तिथून येताना तर मी काय शूट नाही केलं, कारण पुन्हा तेच काय दाखवायचं असं झालं. आणि थोडा काळोख पण पडत आलेला, म्हणजे काळोख ऑलमोस्ट झालेलाच. म्हणून बोलो पुन्हा रूमवर जाऊन व्हिडिओ एंड करीन. तर मी हा व्हिडिओ इथेच एंड करतोय, पण पूर्ण एंड नाही होते व्हिडिओ. उद्या सकाळी तुम्ही रिसॉर्टचं ड्रोन शॉट्स बघा. मी उद्या ड्रोन उडवणार आहे इथे, कारण येताना मला कुठे असं लोकेशन चांगलं असं नाही वाटलं, म्हणजे जिथे थांबून ड्रोन उडवीन. तर मी जाताना दुसऱ्या रूटने जाणार आहे, मी मनसरवरून जाणार आहे. तर मला वाटतं इथून लवकरच हायवे येईल, तर पुन्हा हायवेला मला कुठे ड्रोन उडवायला मिळेल तर डाऊट आहे. तर माझ्याकडे ॲक्च्युली 2 बॅटरीज आहेत, तर मी एक बॅटरी इथे युटिलाइज करीन ड्रोनची. जर कुठे चान्स मिळाला तर तो ड्रोन शॉट तुम्हाला, ती बॅटरी मला नेक्स्ट व्लॉगमध्ये, म्हणजे जो उद्याचा माझा व्लॉग असणार आहे इथून मुंबईला मी माझ्या घरी कसं जाणार आहे त्याबद्दलचा असेल.
तर ड्रोन शॉट नक्की बघा, आधीच व्हिडिओ बंद नका करू. तर काही करता तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आणि मी जस्ट मिरर मध्ये चेक केलं कॅमेरा ऑन झालाय का नाही असा, तर बघतो तर माईकची वायर खाली लटकत होती. शिट.